भिवंडीमध्ये खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात रॅली निघालेली आहे। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी यातून करण्यात आलेली आहे। भिवंडी ते नवी मुंबई पर्यंत अभिवादन करत हे कार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं जात नाही तोपर्यंत या विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे यांनी केंद्र सरकारला दिलाय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव मिळावं यासाठी आज भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्यातर्फे एक अभिवादन म्हणून एक कार रॅलीचं या ठिकाणी आयोजन केले आहे। त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजारो अशा कार्स या ठिकाणी लागलेल्या आहेत। त्याचप्रमाणे दिबा पाटील जे लोकनेते आहेत त्या लोकनेत्यांचं नाव या विमानतळाला लागावं यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली। त्याचप्रमाणे भिवंडी ते जासईगाव यापर्यंत हा संपूर्ण प्रवास असेल। यामध्ये जवळपास 2000हून अधिक कार यामध्ये समावेश करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचं उल्लंघन या ठिकाणी करू नये असा सुद्धा या ठिकाणी खासदार बाळामामा यांनी सांगितलं आहे। त्याचप्रमाणे जोपर्यंत दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला भेटत नाही तोपर्यंत हा लढा असा सुरू ठेवणार आहेत। भिवंडीहून मुनीश गायकवाड, पुढारी न्यूज। केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, केंद्र सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागण्यासाठी आज ही रॅली काढण्यात आली आहे। या रॅलीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधू इच्छित आहे।